दादा पवार यांच्या शोकसभेत उपस्थित आपले आमदार साहेब, चिखलीकर साहेब, तहसीलदार परळीकर साहेब, लोहा नगराध्यक्ष साहेब व इतर मान्यवर नागरिक बंधूंनो, म्हणजे दादा गेले ही बातमीच पटण्यासारखी नाही आहे. आम्ही रविवारी 25 तारखेला चिखलीकर साहेब, अजितदादा वगैरे सर्वजण मी गुरुद्वाऱ्यामध्ये होतो. त्यावेळेस ते सगळं म्हणजे चित्र होतं, डोळ्यासमोर येत होतं. त्यावेळेस साहेबांना जेव्हा फेटा बांधला चिखलीकर साहेबांना, त्यावेळेस दादांचं वाक्य होतं, प्रतापराव तुम्ही तर पंजाबी दिसताय. म्हणजे एवढं हसत खेळत वातावरण 25 तारखेचं होतं. आणि 28 तारखेला जेव्हा ही बातमी आली त्यावेळेस खूप वाईट वाटलं. कारण दादांचं असं होतं की सकाळी 6 पासून कार्यक्रम त्यांचा सुरू व्हायचा आणि अधिकारी कर्मचारी जे काय असतील नेहमीच धारेवर धरलेले असायचे, परंतु ते फक्त चांगल्या कामासाठी. ज्यावेळेस आमचे मित्र वगैरे पुण्यामध्ये पोस्टेड झाले होते त्यावेळेस आमची चर्चा व्हायची. ते सुरुवातीला घाबरले असायच्या, दादांच्या हाताखाली काम करावं लागणार. परंतु 2 महिने त्यांचा रिव्ह्यू असा यायचा की दादा फक्त योग्य कामासाठीच कॉल करतात, चुकीच्या कामासाठी दादांनी कधी कॉल केलेला नाही. आणि दादांनी जे झापलं ते चुकीच्या कामासाठी झापलेलं आहे. अशा एवढा चौफेर ताकदीचा नेता, ज्याला समाजमन कळलेलं होतं, असा नेता, ज्यांना चांद्यापासून ते बांद्यापर्यंत म्हणजे चंद्रपूरपासून मुंबईपर्यंत त्या सगळ्या गोष्टींची माहिती होती. मंत्रालयात कोण कोठे पोस्टेड आहे, कोण कसं काम करतंय याची सगळी माहिती. म्हणजे 35 वर्ष ज्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 2, 3, 4 कितीही वाजू द्या, पण सकाळी उठण्याचा 6 वाजताचा कार्यक्रम त्यांचा फिक्स असायचा. एवढं अहोरात्र काम केलेले नेते कदाचित महाराष्ट्रात दुसरे मिळणार नाहीत. आपण कधी दुसरा अन्याय झाला तर आपण न्याय प्रणाली आहे, आपल्याकडे सगळं आहे, पण या यमराजानं जो आपल्यावर अन्याय केलाय त्याचा न्याय आपण कोणाकडे मागायचा हा खूप मोठा प्रश्न आहे. जास्त काही माझ्याशी बोलत होत नाहीये, परंतु खरंच न भरून निघणारं या मराठवाड्याचं, या महाराष्ट्राचं असं मोठं नुकसान म्हणजे भरूनच निघू शकत नाही असं हे नुकसान आपलं झालेलं आहे. बिछड़ा कुछ इस अदा से कि रूठ ही बदल गई, बिछड़ा कुछ इस अदा से कि रूठ ही बदल गई, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया. मी आपल्या कंधार उपविभागीय प्रशासनामार्फत दादांना आदरांजली वाहतो. ओम शांती.